प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आम्ही असं ऐकलंय वर्तमानपत्राच्या माध्यमातून की 3 डिसेंबरला या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी पॉलिटिकल पार्टीला त्या ईव्हीएम बद्दल बोललेलं आहे. मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एकच त्याला निरोप द्यायचा, दुसरं काही जास्त बोलायची गरज नाही. जी प्रणाली जी कार्यपद्धती पूर्ण जगाने नाकारलेली आहे, जगाने, मी पुन्हा सांगतो जरा समजून घ्या, जगाने नाकारलेली आहे. म्हणजे जपान, जर्मनी, स्पेन, युरोप, अमेरिका, फ्रान्स सगळ्यांनी नाकारलेली आहे. ती कार्यप्रणाली आम्हाला का पाहिजे हा मूलभूत त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणी खूप आम्हाला सांगत असेल की याच्यामध्ये टॅम्परिंग होत नाही. त्या सगळ्या विद्वानांना, त्या सगळ्या सुजान नागरिकांवर सांगतो, तुमच्या खिशात असलेला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनची मला गरज नाही. तुम्ही तुमचे जे अकाउंट अपडेट करता त्याचे ते ओटीपी मला देऊन टाका, की 2 मिनिटात सांगून की त्याच्यामध्ये टॅम्पर होते काय. एक वेळ अशी होती की आम्ही शेतकरी आमच्या शेतामध्ये आम्हाला पाणी सुरू करायचं होतं, तो स्टार्टर मोटरची बटन दाबाला त्या मोटरच्या स्टार्टर पर्यंत जावं लागत होतं. आज आमचा शेतकरी घरी बसून स्टार्टर मोटर सुरू करतो, बंद करतो, स्प्रिंकलर सुद्धा ऑन करतो. आणि आताच काही महिने अगोदर चंद्रावरचं यान आपलं थोडं बिघडलं होतं, तर आपल्या ज्या वैज्ञानिक त्यांना भारत देशाच्या भूमीवर बसून ते दुरुस्त केलं होतं. इलेक्ट्रॉनिक मशीनचा विषय नागपूर होतो नाही होतो हे सांगायची गरज नाही. तर कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन असली तर त्याचा सोर्स कोड असतोच. बिना सोर्स कोडची इलेक्ट्रॉनिक मशीन तयार होत नाही. सो कोणी किती जरी म्हणत असेल, आणि ज्यांनी आविष्कार केला एलन म्हणून जे अमेरिकेतले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या हॅक होतातच. आमचं एवढंच म्हणणं आहे की ही लोकशाही, या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवत असेल तर आम्हाला याच उत्तर द्या की जगामध्ये जी कार्यप्रणाली त्या ठिकाणी बंद केलेली आहे सगळ्या देशांनी, ती कार्यप्रणाली तुम्हाला का ठेवायची. तुम्ही हे विसरू नका की ज्यावेळेस सुरुवातीला काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मशीन आली तर तुम्हीच लोकांनी प्रचंड विरोध केला होता आणि त्यासंबंधी पुस्तकी त्या ठिकाणी छापलं होतं. ते पुस्तकाचा तुमचंच पुस्तक तुम्ही पुन्हा वाचन करा आणि मग अशा प्रकारचा आपला निर्णय घेण्यासाठी पुढे पाऊल टाका. अन्यथा हा देश, या देशातल्या संविधानाची पहिली जी लाईन आहे आम्ही भारतीय, ही एखाद्या औपचारिक जाऊन जाईल. त्या आम्ही भारतीय या गोष्टीचा अर्थ, त्या भारतीय आम्ही भारतीय गोष्टीचं महत्व आणि त्याचा असलेला भारताच्या लोकांचा सन्मान, स्वाभिमान हे त्या ठिकाणी टाकताना जाऊन जाईल अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पडझड आपण पाहिलेली आहे. त्या पडझडीमध्ये लोकांनी आपल्याला मतं दिली असं बिलकुल नाही. लोकांनी आपल्याला मतं दिलेले आहे. एकामेकावर गैरविश्वास करू नका. पण लढाई मोठी आहे. या मोठी लढाईमध्ये मोठी त्या ठिकाणी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आपण आपल्या परीने नक्कीच लढू आणि लढत असताना लोकांना नक्की सांगू की आम्ही त्या संविधानाची जी पहिली लाईन आहे, आम्ही भारतीय आहे. हा भारतीयता संबंधीचा अर्थ, जी भारतीय रीत असताना या देशातील लोकांनी घेतलेले कष्ट आणि त्या आम्ही भारतीय रीत असताना हवी होत चाललेली आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण त्या ठिकाणी सगळे एकत्र होऊ आणि लढाई लढू असं मन व्यक्त करतो. आपण लक्षद्वीप सहकार्याने अत्यंत चांगला असा उपक्रम सुरू केला. लोकांना एकदा कुठेतरी त्या ठिकाणी चिंगारी लागणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंचा आज तुम्ही स्टेटमेंट वाचलं, कुठेतरी एक सुरुवात होणं गरजेचं, एक सुरुवात झाली तर त्याचं जण वारं केव्हापासून सांगता नाही. कारण आता देश स्वतंत्र झालेला आहे आणि आम्ही भारतीय आहे. या विषयाचं महत्व आणि विषयाला ज्यांनी हे मिळवून काढलं, त्याने दिलेलं बलिदान याचं त्यांनी महत्व पुढे जावं अशा प्रकारे मन व्यक्त करतो आणि सगळ्याचे आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जे अनेकच विचारलं, जगाने जी गोष्ट नाकारलेली आहे ती गोष्ट आम्हाला का म्हणून पाहिजे. एक तर जग नालायक आहे किंवा जग मूर्ख आहे किंवा जगाला टेक्नॉलॉजी समजत नाही हे तरी सिद्ध करून टाका. अन्यथा जगाने ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने पुढे जाण्याची भूमिका मानसिका ठेवावी असं मत व्यक्त करतो. आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.